शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही तर व्याज माफ होणार आहे. हे संपूर्ण प्रकरण पाहूया आजच्या व्हिडिओमधून. शासनाने जी आर काढण्याची माहिती दिली आहे, तर चला आपण जी आर वाचन करूया. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्त शेतकऱ्यांना व्याज माफी देण्याच्या अनुषंगाने निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे. हा जी आर दिनांक 31 मार्च 2024 रोजी निर्गमित झालेला आहे. तर आपण पाहूया खाली अजून. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या प्रमुख मागण्याबाबत माननीय मंत्री उद्योग तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 9/2/2023 रोजी पार पडलेल्या, तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 5/9/2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत फेब्रुवारी मार्च 2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमिनीचे व शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व्याज माफी देण्याच्या अनुषंगाने मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा अधिकारी रत्नागिरी यांनी दिनांक 9/11/2023 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील 11,783 शेतकऱ्यांना 3 महिन्याच्या व्याजापोटी रुपये 2,71,46,000 इतक्या रकमेचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. सन 2023 व 24 या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना 2017च्या लेखाशेर या अंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीतून पूर्वनियोजितद्वारे उपलब्ध करण्यात आलेला 2,11,00,000 इतका निधी रत्नागिरी जिल्ह्यातील फेब्रुवारी व मार्च 2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना 3 महिन्याची व्याजमाफी शासन अदा करण्यासाठी अवेळी पाऊस व गारपीट आपदग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी अर्थसहाय्य या लेखा शीर्षकाअंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर आपण पाहिलं की हा जी आर असा आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे आंबा बागायतदार शेतकरी आहेत, त्यांच्या जो अवेळी पाऊस व जे गारपीट झाली होती त्या अनुषंगाने त्यांचे नुकसान झालं होतं, त्याच्यासाठी हा जी आर आलेला आहे. तर हा तुम्हाला जी आर पाहिजे असला तर जी आर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तसेच शेती संदर्भात नवनवीन अपडेट घडामोडी संदर्भाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला आजच सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.